चला मी तुम्हाला आज दाखवते आमच्या आबांचा मळा। तर कारण आम्ही गावाकडे राहत नसल्यामुळे उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आल्यानंतर ते आबा सतत सांगत की या घरी त्यांनी नवीन घराचं बांधकामही केलेलं आहे आणि असं फळबागा केलेल्या आहेत। त्यांची सूनही आणि ह्या काकी आहेत आमच्या। तर त्यांची इच्छा होती की बाबा त्यांचं घर पाहावं आणि तसेच मळा पाहायला यावं म्हणून ते बोलवत आम्हाला। तेव्हा आम्ही गेलो होतो। तर गेल्यानंतर हे पहा असं त्यांनी अर्धा एकर जमिनीमध्ये हे केलेले केसर आणि केशर आंबा आणि त्याच्यामध्ये मिक्स असं पेरूचं लाल पेरूचं फळ घेतलेलं आहे। तर असं उत्पन्न अर्ध्या एकरमध्ये केले ड्रीपवर आणि अर्धा एकर संत्री केलेली आहे आणि 1 एकर हे केलेले डाळिंब केलेले। तर पहा माझी मुलगी इथे पेरू खाती आहे कारण पेरू लाल कलरचा आहे, पहा सॉफ्ट आहे आणि गोड पण आहे तेवढाच। खूप छान पेरू आहे आणि तिला खूप करमत होतं कारण तिला असं मोकळ्या हवेत खेळायला आवडतं आणि मोकळ्या जागेत मुलांना माती वगैरे खूप आवडते खेळायला। तर तिनं खूप छान असा एन्जॉय केला इथे शेतात। तर ही डाळिंब आहे, पहा डाळिंबाची बाग आहे। डाळिंब तुम्हाला जवळून दाखवते, खूप छान असे डाळिंब लागलेले आहेत सध्या, कारण पण सध्या कच्चे आहेत ते, पकलेले नाहीत। तर सध्या त्यांना पाणी पुरत नाही आहे उन्हाळा असल्यामुळे, आता पाऊस पडेल म्हणतात ते। तर टीपवर सध्या त्यांनी केलेलं आहे हे सर्व काही। शेततळ्याचं 2 शेततळे त्यांनी तयार केलेले आहेत, परंतु त्याचं काही काम अजून कंप्लीट झालेलं नाही आहे, अर्धवटच आहे ते। तर ते अशा प्रकारे त्यांनी फळबागा केलेल्या आहेत। तर मला ते खूप छान वाटलं पाहायला, पण मी म्हटलं हे पाहायला छान वाटतं पण शेतामध्ये काम करायला खूप अवघड आहे ना, कारण ऊन वारा पाऊस हे सगळं सहन करावं लागतं शेती करायची म्हटलं तर। पाहायला छान वाटतं फिरायला त्याच्यामध्ये, नाही का। तर ही अशा प्रकारे बाग त्यांनी केलेली आहे खूप छान असं। तर तसेच त्यांनी घराभोवती नारळाचे असे झाडं लावलेले, तुम्हाला ते दाखवले नाही मी, पण घराभोवती आहेत फळांचे फुलांचे अजून काही। आणि हे पण लावलेले सफरचंदाचं एक झाड आहे। ते म्हणत मला आवड आहे खूप काही करण्याची, फळांची झाडांची अशी झाडं लावायची फुलांचे, ते करून पाहतात नवीन नवीन प्रयोग। तर हे सागाचं झाड आहे पहा बांधावर। तर अशा प्रकारची त्यांची शेती आहे, करतात नवीन काहीतरी खाटाटोप करून पाहतात। आणि तसेच त्यांनी शेळीपालन केलेले, गाई आहेत, नंतर कुक्कुटपालन आहे, नंतर ते दाखवलं नाही तुम्हाला मी आता ह्यात। तर 2 बदकंही आहेत, कारण त्यांचा छंद आहे असं काही करून। हे पहा 2 बदकं पाळलेले त्यांनी अशा प्रकारची, करून पाहतात, त्यांना आवड आहे। तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।